अभिनंदन करतो की ह्या सगळ्या सध्याच्या जागतिक अर्थकारणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अतिशय महत्त्वाचे काही निर्णय घ्यायला सुरुवात केली. गाड्यांचा तो मुद्दा आहेच, कारण ताफा कमी केल्यामुळे आपोआप इंधनाची बचत होईल, नागरिकांची गैरसोय आपल्याला त्यामुळे कमी करता येईल. आजची सुद्धा आमची बैठक जी आहे जिल्हा नियोजन मंडळाची असेल, खरीप आढावा बैठक असेल, टंचाईची आढावा बैठक सुद्धा आपण ऑनलाईन घेतलेली आहे, कारण त्या तहसील कार्यालयामध्ये आमचे सगळे लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील. आता हा सगळा लबाजमा नगर बोलवायचा आहे, 400 गाड्या अधिकाऱ्याचे येणार. स्वाभाविकपणे असे जर काही निर्णय आपण करत राहिलो तर मोठी बचत होईल. या सगळ्या इराण अमेरिकेच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर उद्भवणारी जी स्थिती आहे यासाठी आपला देश सज्ज आहे असं आदरणीय प्रधानमंत्र्यांनी देशाला आश्वासित केलेलंच आहे. पण आता जशा ज्यांना शक्य आहे, मला वाटतं आता हे लग्न समारंभ एवढे होतात, प्रत्येक लग्न कार्यालयाच्या बाहेर 150 गाड्या असतात. 5,000 लोक आहेत, 7,000 लोक आहेत. मला वाटतं त्याची आवश्यकता आता राहिलेली आहे. कोविडमध्ये 40-50 लोकांत लग्न केली लोकांनी. लग्न सोहळ्यामध्ये 50 लोकांत होत नाही असं नाही आहे. जसं सरकार काही पुढाकार घेतं तसं मला वाटतं जनतेने सुद्धा आता कधीतरी मग गाड्या जास्त दाखवायच्या किंवा काय झालं की त्यावर टीका सुरू होते. मला वाटतं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आज ज्या पद्धतीने राष्ट्र ज्या परिस्थितीतून पुढं चाललं आहे हे बंधनं किंवा मंत्र्यांनी किंवा मंत्र्यांनी स्वतःवर घालून घ्यायची आहे, ते तर मंत्र्यांचं कर्तव्यच आहे. परंतु जनतेने सुद्धा मला वाटतं आजच्या या परिस्थितीचा विचार करता की सगळे जे सोहळे आहेत त्याला कुठंतरी आता काटकसर करून खर्चाची, त्यातून इंधनाची बचत होईल, पैशाची बचत होईल. येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्यांच्याच कुटुंबाला मदत होणार आहे बचतीची. त्यानिमित्तानं माझं सगळं आव्हान आहे की आपण या सगळ्या उद्भवणाऱ्या परिस्थितीचा विचार करता आपण शासनाला सहकार्य करावं.